महाराष्ट्रात मराठी शाळा त्यातल्या त्यात पालिका व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे। गरीब विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खासगी शाळेत प्रवेश न परवडणारे असते। प्रत्येक मुला-मुलीने शिकावे म्हणून सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहे। वास्तविक मराठी शाळा टिकाव्यात म्हणून पालिका व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारणे आवश्यक आहे। याबाबत मंत्री उदय सामंत यांनी अनेक मराठी शाळा अशा आहेत की त्यांचा दर्जा उत्तम असून अशा शाळांचा आदर्श घेऊ सरकार पालिका व जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारू असा विश्वास व्यक्त केलाय। डोंबिवली सांस्कृतिक नगर, पई फ्रेंड्स लायब्ररी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने मागील 8 वर्षांपासून पुस्तक आदान-प्रदान संस्कृतीवर प्रदर्शन भरवण्यात येत आहे। डोंबिवलीत मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय। यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे, पालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड, पई फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै, अभिनेते एकता नार्वेकर यांच्यासह नेहेते हेमंत, योगेश जोशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून मराठी शाळांचा दर्जा सुधारला पाहिजे। मी आणि आमदार रवींद्र चव्हाण, आमदार राजेश मोरे यांचे मत आहे की मराठी शाळा ज्या जिल्हा परिषदेची शाळा या खासगी शाळेच्या तोडीची झाली पाहिजे, तर विद्यार्थी पालिका व जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्याकरिता येतील। अशी अनेक उदाहरणे आहे की विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडून मराठी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतात। अशा शाळांचा आदर्श घेऊन जर आम्ही काम केले आणि महाराष्ट्रभर अशा शाळा सुरू केल्या तर गरीब विद्यार्थ्यांना मराठी शाळेतून शिक्षण मिळेल। मी आजपर्यंत ऐकून होतो की डोंबिवलीकर जे काही करतात ते नाविन्यपूर्ण करतात। गेली 8 वर्ष पई फ्रेंड्स लायब्ररी महाराष्ट्राची संस्कृती आणि विशेषतः मराठी भाषा जपण्याचं काम करत आहे। मी खरोखरच मराठी भाषेचा मंत्री म्हणून यांचे कौतुक करतो। मी मंत्री झाल्यावर गेल्या 10 वर्षाचा आढावा घेतला तर अशा प्रकारचा कार्यक्रम मला बघायला मिळाला नाही। या कार्यक्रमाच्या संयोजकांचं मी मनापासून धन्यवाद करतो। शासन म्हणून माझ्या या संस्थेला माझा प्रस्ताव आहे की जेथे जेथे मराठी विश्व संमेलन होतात त्या ठिकाणी शासनाला या सर्व मंडळींनी सहकार्य केले तर हा जो पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रम महाराष्ट्रात जाऊ शकतो, या संस्कृतीला महाराष्ट्रात फार मोठी ताकद मिळू शकते। म्हणून संस्थेला मी विनंती करणार आहे की त्यांची मुहूर्त वेळ या विश्व मराठी संमेलनामध्ये रोवली तर या सगळ्या संस्कृतीचा फायदा महाराष्ट्रातील माणसाला होईल आणि मराठी विद्यार्थ्यांना होईल असे देखील या ठिकाणी ते म्हणाले। मराठी भाषेमधनं खरं तर शालेय शिक्षणाचे कुठे प्रोव्हिजन नाही। शालेय शिक्षण विभागामार्फतच हे केलं पाहिजे आणि आमचं सगळ्यांचं, मी इथे आहे, चव्हाण साहेब इथे आहेत, आमचं सगळ्यांचं मत असं आहे की मराठी शाळा जी आहे, जिल्हा परिषदेची शाळा आहे, ती प्रायव्हेट शाळेच्या तोडीची बनली पाहिजे, तरच विद्यार्थी आपल्याकडे येतील। आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की इंग्लिश मीडियमच्या शाळा सोडून नगरपालिकेच्या शाळांमध्ये, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांची रांग लागलेली असते। तर त्या शाळांचा आदर्श घेऊन आम्ही जर काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये अशा शाळा निर्माण केल्या तर तुम्ही सांगता ती अडचण निर्माण नाही होणार। मी आज कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।